नमस्कार. महामंथन या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराचे अवघे 5 दिवस उरलेले आहेत. या 5 दिवसात जो काही प्रचाराचा धुरळा उडणार आहे तो आता आपल्या समोर दिसत असेल. आपण त्याचा अनुभवही घेत असाल. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात आंबेडकरी चळवळीतून, संघर्षातून आणि चळवळीतून उभे राहिलेले 2 उमेदवार आता आमच्या सोबत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे संजय कोंडिबा गाडे हे उमेदवार आहेत आणि बहुजन समाज पार्टीचे उमेदवार विद्याधर गायकवाड आपल्या सोबत आहेत. या निवडणुकीला सामोरे जाताना या 2 उमेदवारांना पक्षाने जी उमेदवारी दिलेली आहे त्यांचे कार्य बघून, त्यांचं एकंदरीत विधानसभा मतदारसंघातील या भागातील जे कार्य आहे ते पाहूनच यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि ते निवडणुकीला सामोरे जाताना त्यांच्यापुढे काही अजेंडा आहे, त्यांच्यापुढे काही त्यांनी मनामध्ये या भागाचा विकास कशा पद्धतीने केला पाहिजे किंवा आत्तापर्यंत जे काही झाले आणि इथून पुढं काय करायचं आहे असं त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये किंवा त्यांचा जो अजेंडा आहे तो आपण त्यांच्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर सर्वप्रथम मी बहुजन समाज पार्टीचे विद्याधर गायकवाड आहेत, त्यांना मी विचारतो की आपण या निवडणुकीला सामोरे जाताना आपण जे काही विचार मनात ठेवलेले आहेत किंवा या भागाचा आपल्याला काही विकास करायचा आहे त्या विकासाच्या संदर्भात आपण थोडंसं सांगा. सर्वांना जय भीम, नमस्कार. गाडे सरांनी आम्हाला या कार्यक्रमामध्ये संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी पहिल्यांदा धन्यवाद व्यक्त करतो. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणूक लढवत असताना 2 तुल्यबळ उमेदवार आहेत, BJPचे आणि काँग्रेस पक्षाचे. या तुल्यबळ उमेदवारांच्या समोर लढत असताना आम्ही ज्यावेळेला उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला काही लोकांनी, काही मतदारांनी की जे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये जाणकार आहेत अशा लोकांनी सांगितलं की गायकवाड सर, तुम्ही उमेदवारी जाहीर केलेली आहे, तुमचं अभिनंदन. कारण या प्रस्थापितांच्या विरोधामध्ये उभा राहण्यासाठी वाघाचं काळीज लागतं आणि ते काळीज तुम्ही दाखवलेलं आहे, त्याबद्दल अभिनंदन. आणि ज्या वेळेला उमेदवारी मिळाली त्यावेळेला कराड दक्षिणमध्ये आम्हाला जो विकासाचा डोंगर दिसतोय, जे प्रस्थापित पुढाऱ्यांनी डोंगर उभा केलेले आहेत ते पोकळ डोंगर आहेत आणि त्या पोकळ डोंगरामधून या कराड दक्षिणच्या लोकांचा काही विकास झालेला आम्हाला दिसत नाही. म्हणून आम्हाला संविधानाला अपेक्षित असणारा जो काही विकास आहे तो विकास करण्यासाठी सर्व समाजाला सोबत घेऊन जे काही बेसिक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला आम्ही सोबत घेऊन आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेलो आहोत. पूर्ण क्षमतेनं आम्ही निवडणूक यामध्ये लढवणार आहे आणि त्या पद्धतीनं आमची प्रचार यंत्रणा, आम्ही तसा विचार केला तर प्रस्थापितापेक्षा आम्ही जरा आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा यंत्रणेदृष्टीमध्ये आम्ही कमी आहे, पण आमच्या ताकदीप्रमाणे प्रामाणिकपणे आम्ही यामध्ये लढत आहोत. पुढे आणखी बोला. बरोबर आहे. परंतु नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये संजय गाडे साहेबांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली आणि या निवडणुकीत त्यांनी अतिशय दखलपात्र मतदान घेतलेलं आहे. जवळजवळ 37,062 मतदान त्यांनी घेतलेलं आहे आणि संपूर्ण जिल्ह्याला एक दखल घेण्यासारखं व्यक्तिमत्व, एक उमेदवारी त्यांनी सिद्ध केलेली आहे. आता ते कराड दक्षिणमध्ये उमेदवार म्हणून उभे आहेत, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे. तर तुमच्या पुढं काय विचार आहेत? एकंदरीत तुम्ही जिल्ह्यात विधानसभा म्हणजे लोकसभेच्या वेळेला तुम्ही संपूर्ण जिल्हा फिरलेला आहात आणि आत्ता तुम्ही विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना तुम्ही इथं फिरताय. तर एकंदरीत लोकसभा, विधानसभा याचा काय तुम्हाला अनुभव आलाय आणि तुम्हाला पुढे काय करायचं आहे म्हणून तुम्ही कराड दक्षिणची उमेदवारी घेतलेली? नाही, प्रथमतः सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत, आपल्या चॅनलचे मनपूर्वक आभार. कारण पेड न्यूजच्या जमान्यामध्ये सर 2 कॉलमची बातमी सुद्धा लागत नाही आमची कुठं, म्हणजे वर्तमानपत्राने सुद्धा आम्हाला वंचितच ठेवलेलं आहे. तरीही आम्हाला वंचित न ठेवता आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवता. त्यामुळे नॅशनल चॅनल हा तुमचा जो चॅनल आहे आम्हाला नॅशनल चॅनलपेक्षा कमी नव्हे. कारण अगदी बोटावर मोजणाऱ्या लोकांपर्यंत जरी आम्ही पोहोचलो तर ते पोहोचवण्याचं तुम्ही काम करता, हे आमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळे पत्रकार म्हणून, संपादक म्हणून आपलं मनपूर्वक आभार. 37,062 मताचा जो काही गाजावाजा आहे
खरं म्हटलं तर ते 37,062 मतदारांनी माझ्यावरती दाखवलेला विश्वास असं मी मानतो. आणि तो विश्वास दाखवण्यासाठी RPIच्या माध्यमातून जे काही बोटावरून मोजणारे माझे 5 शिलेदार आहेत, त्या 5 शिलेदारांनी वडापाव खाऊन सातारा जिल्हाभर लोकसभेला जे काय प्रचार आणि प्रसार चिवटपणे केला त्याचं फलित असं मी ते मानतो. मी मात्र निमित्त यदा कदाचित त्याच गोष्टीची दखल घेऊन सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी कराड दक्षिणचा दिग्विजय प्राप्त करण्यासाठी मला इकडं पाठवलेलं असावं असं मी मानतो. कारण लढणं हा आपला स्वभाव आहे आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी जी जबाबदारी टाकलेली आहे त्या जबाबदारीला मुहूर्त स्वरूप देण्यासाठी कराड दक्षिण नगरीमध्ये मी आलेलो आहे. जसं कराडचा उल्लेख महाभारतात आढळतो आणि महाभारतात असं म्हटलंय की दक्षिण दिग्विजयात जे शहर जिंकलेलं होतं ते कराड शहर आहे. आणि तुम्ही जसं म्हणताय दक्षिणमध्ये दिग्विजय प्राप्त करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे. परंतु तुम्ही कराडचे मतदार नाही, तुम्ही जिल्ह्यातून म्हणजे जावळी विभागातून आहात. पण बऱ्याच वेळेला आम्ही ज्यावेळेला फिरतो त्यावेळेला असा आरोप होतो की आम्हाला बाहेरचा उमेदवार कसा काय दिला आहे, मग बाहेरच्या उमेदवाराचं आम्हाला स्थानिक उमेदवार नव्हते का, तर असा एक विचार होतो. मग त्यावेळेला तुम्ही काय म्हणाल? ही लोकशाहीची आणि संविधानाची चेष्टा म्हणावी लागेल. कारण भारत देश हा संविधानाने विविध जाती धर्मांनी बांधलेला आहे. कुठलाही माणूस कोणत्याही ठिकाणी उद्योगधंदा नोकरीच्या निमित्तानं राहू शकतो, वास्तव्य करू शकतो. त्याच पद्धतीनं प्रत्येक माणूस कुठल्याही ठिकाणी निवडणूक लढवू शकतो. हा लोकशाहीने संविधानाने दिलेला संघटनात्मक आणि संविधानात्मक अधिकार आहे. आणि त्याबाबत जर संविधान प्रेमी जर असा आक्षेप नोंदवत असतील तर मग त्यांची ती दोघली भूमिका जाहीर होईल की म्हणजे एका बाजूला संविधान प्रेमी म्हणायचं आणि दुसऱ्या बाजूला संविधानात छेद कसा जाईल तशी वक्तव्य करून संभ्रम निर्माण करायचा. राहुल गांधी रायबरेलीतून उभे राहिले चालतात, सोनिया गांधी दुसऱ्या ठिकाणून उभे राहिले चालतात, अगदी आमचे जावळीचे शशिकांत शिंदे कोरेगावमधून उभे राहिले तरी चालतात. आता ती 3 वेळा पडली, हा भाग वेगळा झाला, ते तिकडे उभे राहिले तरी चालतात. आणि मग संजय गाडे जावळीचा कराड दक्षिणमध्ये उभा राहिला तर मला वाटतं काही बोट्यावर मोजणाऱ्या लोकांचा जी फेक नेरेटिव्ह पसरवण्यात तरबेज आहेत त्यांना मी आंबेडकर चळवळीतील स्लीपर सेल म्हणतो. जे वेगवेगळ्या पक्षामध्ये सेलमध्ये काम करत असतात, मध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, शिवसेना असेल, मनसे असेल, त्याच्यामध्ये एक सेल निर्माण आहे, SC सेल. SC सेलमध्ये काम करतात. सेल या शब्दाचा साधा सोपा अर्थ ज्या गोष्टीला किंमतच नसते, भावच भेटत नाही, गिरायकच लागत नाही, त्याचा ढीग लावायचा आणि सेलवारी विकून टाकायचा. तशी ज्यांना कुठंच किंमत नाही, स्वतःच्या गल्लीत कुत्र्याची किंमत नाही, अशांना सेलचा अध्यक्ष करायचं आणि ते सेलवारी विकायची जी पद्धत प्रस्थापित पक्षांची आहे त्या पक्षांना सेलमध्ये काम करणारे हे आंबेडकरी चळवळीतले स्लीपर सेल आहेत. ते हा फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. त्यांचा पहिल्यांदा तीव्र स्वरूपात निषेध नोंदवीन मी. कारण लोकशाहीने तुम्हाला अधिकार दिलेला आहे, त्यामुळे मी ते निवडणूक लढवतो आहे. बरोबर आहे. परंतु कराड दक्षिणच्या आता विकासाच्या संदर्भात बोलूया आपण. कारण आता कराड दक्षिणला म्हणजे तुम्ही उमेदवारी आहात आणि उमेदवार म्हणून तुम्ही काय करणार आहात, तर सर्वप्रथम तुम्ही सांगा की तुमच्या याच्यात एक ठळक मुद्दे आहेत का कराड दक्षिणमध्ये आपण हा विकास करायचा आहे किंवा शाश्वत विकासाच्या दृष्टीने तुम्ही कोणतं पाऊल उचलणार? कराड शहराचा एक सामाजिक, राजकीय आणि वैचारिक वारसा आहे. त्या वारसामध्ये कराड शहराला जो काही वैभव प्राप्त करणारा जो विकास अपेक्षित आहे त्याचं कारण असं आहे की कराड शहराला यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर जे नेतृत्व मिळालं ते शाश्वत आणि सर्वसमावेशक जे विकासाचं धोरण असायला पाहिजे ते मिळालं नाही. आणि त्याच्यामुळे त्या महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले. अनेक मुख्यमंत्र्यांच्या त्यांच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर तिथला जो काय शाश्वत विकासाचा जो स्तर आहे तो उंचावलेला आहे. त्या दृष्टीनं कराडला संधी मिळाली असताना सुद्धा ती आपल्याला संधी प्राप्त करून घेता आली नाही की जी विकासाच्या दृष्टीनं आहे. सगळ्यात महत्त्वाचं आता आपण शाश्वत विकासाच्या दृष्टीनं बघायला गेलो तर शाश्वत विकास म्हणजे काय, आरोग्य, शिक्षण आणि उपजीविका हे अतिशय महत्त्वाचे विषय आहेत. शिक्षणाच्या बाबतीत काय झालेलं आहे, शिक्षणाच्या बाबतीमध्ये सर्व जिल्हा परिषद शाळा मोडकळीस आलेल्या आहेत. आमच्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी शिक्षणाच्या इमारती बांधल्या, शाळांसाठी निधी दिला, परंतु शाळेमध्ये विद्यार्थी टिकण्यासाठी, शाळेमध्ये चांगले दर्जेदार सुविधा निर्माण करण्यासाठी काहीही केलेलं नाही. त्याच्या उलट त्यांनी प्रस्थापित लोकांनी स्वतःच्या शाळा सुरू केल्या आणि सरकारी शाळा कशा बंद पडतील
त्याच्या पद्धतीनं प्रयत्न केला. त्याचा परिणाम असा झालेला आहे, गोरगरीब समाजातला विद्यार्थी शिक्षण घ्यायचं झालं, पहिलीला गेला तर 1 लाख रुपये फी आहे. गरिबांनी कसं करायचं? म्हणजे शाश्वत विकासाच्या बाबतीमध्ये घटनात्मक अधिकार आहे, सर्वांना मोफत शिक्षण. इथं पहिलेच त्या प्रस्थापित लोकांनी आपल्या करार दक्षिणमध्येची उल्लंघन केलेलं आहे. आरोग्या बाबतीत काय आहे, इमारती फक्त मोठ्या मोठ्या बांधल्यात. कुठल्याही सरकारी हॉस्पिटलमध्ये जावं, साताला सिव्हिलला जावा, माणसाला मुंग्यासारखी गर्दी आहे. काय तुम्ही सेवा देता इमारत बांधून? कॉटेजला जावा, तुम्ही काय सेवा देताय तुम्ही? इथं कॉटेजला इमर्जन्सी आली तर मग ते जावा तिकडं, आमच्याकडे सोय नाही. मग कशासाठी तुमचं हे चाललंय? म्हणजे आरोग्याच्या बाबतीमध्ये तुम्ही फेल आहे. आणि जो उपजीविकेचा विषय आहे, उपजीविकेच्या मध्ये कराड दक्षिणमध्ये ज्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करायला पाहिजे होत्या त्या झालेल्या नाहीत. आणि जे काय मुख्यमंत्री महाराष्ट्रात झाले त्यांनी जे त्यांच्या भागामध्ये उद्योगधंद्याचं जे जाळं निर्माण केलं, तसं जाळं आपल्या कराड दक्षिणमध्ये निर्माण करता आलं नाही. असं मी बोलत असताना काही लोकांना असं वाटेल की मी प्रस्थापित कोणाच्या बाजूने बोलतोय काय? नाही. जे प्रस्थापितांना जे म्हणतात ना, आम्ही इथं लाखो लोकांना रोजगार दिले, हजारो लोकांना हे रोजगार दिलेला आहे. का कुठलाही उद्योगपती असतो तो त्याचा व्यवसाय चालवतो आणि व्यवसाय चालवण्यासाठी कामगार लागतात आणि ते कामगार त्या ठिकाणी काम करतात. महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये असं कोणतेही ठिकाण नाही की त्या ठिकाणी कामगारांना वेठ बिगारेसारखं वापरलं जातं. आणि जर तो कामगार, बघा बरेच कंपनी मालक काय म्हणतात, तो आमचा कामगार आहे, त्याच्या व्यक्तिगत जीवनामध्ये, त्याच्या सार्वजनिक जीवनामध्ये, त्याच्या धार्मिक जीवनामध्ये आणि राजकीय जीवनामध्ये आम्ही कधी हस्तक्षेप करत नाही. हे सगळ्या उद्योगपतींचं धोरण असताना कराड दक्षिणमध्ये काय आहे, तुमचा कामगार जरा त्याच्या घरातला चुलत भाऊ जरी दुसरीकडे गेला, तुम्ही फोटो काढताय आणि तिकडे नेत्यांना पाठवताय, नेते त्या कामगाराला घरी घालवतात. आज आम्ही प्रचाराला कराड दक्षिणमध्ये फिरत असताना आम्ही पोस्टर असं दिलं ना, धरा, तर मग ते तेवढं फोटो डिलीट करा. म्हणजे काय दहशत आहे. मग तुम्ही कसला रोजगार निर्माण केलेला आहे? तुमचं स्वतःच्या संस्था चालवण्यासाठी तुम्ही हे व्यवसाय काढलेले आहेत आणि ते चालवण्यासाठी तुम्हाला ही वाचवण्यासाठी तुम्हाला राजकारणाची गरज आहे, म्हणून तुम्ही या ठिकाणी आलाय. आमचं म्हणणं असं आहे, या मतदारसंघातला प्रत्येक मतदार हा दहशत मुक्त असला पाहिजे. आज तुम्ही ठीक आहे, काय लोक म्हणतात आम्ही 5 स्टार हे आणू, MIDC आणू, अमुक आणू, आम्ही ते IT पार्क काढू. IT पार्क आतापर्यंत का निघालं नाही? छोट्या छोट्या शहरांमध्ये जर निघत असेल तर आपल्याकडे का निघालं नाही? हे बेसिक प्रश्न आहेत. आणि संविधानामध्ये प्रत्येकाला शिक्षण, प्रत्येकाचं आरोग्य, प्रत्येकाला नोकरी ही देणं बंधनकारक असताना जे सरकारनं करायला पाहिजे ते हे करत नाही, जे सत्तेत बसलेले आहेत ते. आणि खाजगी स्वतःचे धंदे चालवलेले आहेत आणि धंदे चालवण्यासाठी, वाचवण्यासाठी जनतेला वेठीस धरलं जात आहे. आम्हाला संविधानात हक्क अधिकार वाचवण्यासाठी, त्याचे टिकवण्यासाठी आम्ही या लढ्यामध्ये आहोत. आणि आमचा बेसिक प्रश्न हाच आहे, आरोग्य, शिक्षण, उपजीविका हाच आमचा प्रश्न आहे. तुम्ही प्रचंड इमारती बांधल्या. मी आता एका कार्यक्रमाच्या दरम्यान तामिळनाडू, केरळ या 2-3 राज्यामध्ये, कर्नाटक आलो. अहो एक कराडचे एसटी स्टँड हे एकच असं दिसतंय. अहो तिथं खेडेगावातले एसटी स्टँड ह्याच्यापेक्षा मोठे आहेत. कराडचे जे एसटी स्टँड म्हणतात ना, आम्ही एसटी स्टँड बांधलं, हो बांधलं, आम्हाला मान्य आहे, पण ते ह्याच्यापेक्षा खेडेगावातले मोठे एसटी स्टँड आहेत. आणि तुम्ही एसटी स्टँड बांधले, इमारती बांधल्या, भूकंप संशोधन केंद्र बांधलं. आमची पोरं किती कामाला आहेत त्याच्यात? 0. म्हणून आम्हाला येणाऱ्या काळामध्ये बहीण मायावतींनी ज्या वेळेला मुख्यमंत्री असताना त्याच्यामध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती कशी करावी, आरक्षणाचा एक प्रचंड मोठा प्रश्न आहे, पुढे तो येईलच. बहीण मायावतींनी देशामध्ये पहिला निर्णय घेतला. हे दोन्ही पक्षाचे सरकार आहेत, हे संविधान आणि आरक्षण संपवण्याच्या भूमिकेत आहेत. अशा भूमिकेत, आरक्षण संपवण्याच्या भूमिकेत असताना सुद्धा बहीण मायावतींनी त्यांच्या काळामध्ये खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षणाचा मुद्दा घेतला होता. त्याचं कारण असं आहे की आपल्या लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत. आणि तीच भूमिका आम्ही कराड दक्षिणमध्ये आम्ही सत्तेवर येणार आणि आम्ही त्या सत्तेमध्ये कराड दक्षिणमध्ये जास्तीत जास्त रोजगार निर्मिती करण्याच्या दृष्टीने अनेक छोटे छोटे आहेत. आम्ही त्या आर्थिक उपजीविकेच्या बाबतीमध्ये बघायला गेलं तर सरकारच्या संविधानिक तत्वांवर आधारित काही योजना तयार झालेल्या आहेत. चांगल्या पद्धतीनं आपण त्याचा आर्थिक स्तर आपण लोकांचा सुधारू शकतो. त्याच्या आम्ही पुढे जाईल तसं आम्ही सगळेच पत्ते आमचे खोलणार नाही, कारण आमचेच पत्ते आता काय झाले, आम्ही 2 मुलाखती दिल्या, आमचे शब्द घेऊन त्यांचे पोस्टर बनले. आमचा थेट आरोप आहे, आम्ही मुलाखती मांडलेले शब्द त्याने चोरले
आणि तेच आता पोस्टरमध्ये आलेले आहेत. बरोबर. बोल आपण पुढे. बरोबर आहे. गाडे साहेब तर अगदी त्यांचे चळवळीतून आणि संघर्षातून वरती आलेले आहेत. आता जे व्यक्तिमत्व आपल्याला दिसतंय हे संघर्षातून घडलेलं आहे. तुम्ही अनेक मोर्चे काढले, आंदोलनं केली, वेगवेगळ्या प्रश्नावरती तुम्ही आवाज उठवला. म्हणजे रस्त्यावरचे ज्याला कार्यकर्ते म्हणतात ते कार्यकर्ते आहेत आणि समाजासाठी नेहमीच तुम्ही लढत असता. तुमच्या पुढे आता कराड दक्षिणचे काही तुम्हाला ठळक मुद्दे असतील तर ते तुम्ही मांडा. कराड दक्षिणमध्ये विकास हा विकास म्हणावा असा झाला असं मला वाटत नाही. रचनात्मक आणि क्रिएटिव्ह विकास जो व्हायला पाहिजे होता तो झालेला नाही. दिखाऊपणा जास्त झालेला आहे. जर कराडचा विकास झाला असता तर एमआयडीसी अद्ययावत झाले असते. जर कराडचा विकास झाला असता तर इथली बेरोजगारीचं प्रमाण कमी झालं असतं. जर कराडचा विकास झाला असता तर इथला सुशिक्षित तरुण वर्ग मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी विस्थापित झाला नसता. कराडचा विकास झाला असता तर इथल्या कामगाराच्या हाताला काम भेटलं असतं, शेतमजुराच्या हाताला काम भेटलं असतं. हा आता कराडचा पट्टा बहुतांश ऊस शेतकरी असल्यामुळं, साखर कारखान्याचा पट्टा असल्यामुळं विकास झाला. कारखानदारांच्या बगलबच्च्यांचा विकास झाला. ज्यांनी दवाखाने उभे केले त्यांच्या बगलबच्च्यांचा झाला. विकास झाला. ज्यांनी बँका उभ्या केल्यात त्यांच्या बगलबच्च्यांचा ठेकेदारात झाला. या ठिकाणी सर्वसामान्यांचा विकास झालेला नाही. आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर तेवढ्यासाठी म्हणतात, काय म्हणतात, भाजपा निकम्मी है, भाजपा निकम्मी लेकिन काँग्रेस उसकी मम्मी है. त्याचं कारण असं आहे की आता आमच्या बंधूंनी सांगितलं की मराठी शाळा बंद करायला सुरुवात केली. साहेब, महाराष्ट्रामध्ये 65,000 मराठी मीडियमच्या शाळा बंद केल्या जिल्हा परिषदेच्या. जिल्हा परिषद शाळेमध्ये कोण शिकतं? पत्रकार साहेब. गुजराती, मारवाडी, बनिया, पटेल, ब्राह्मण हे शिकतात का? उद्योगपतींचे धीरूभाई अंबानीचा मुलगा शिकतो का? टाटा बिर्लाची मुलं शिकतात का? तर त्यामध्ये पूर्वाश्रमचे महारमांग, सांबर कुमार, तेलीमाळी साळी, बारा बोर्देदार, आलोदार, अगदी गरीब मराठींची मुलं शिकतात. यांनी 65,000 मराठी शाळा बंद केल्या. मात्र आमच्या राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले, आताचे माजी मुख्यमंत्री, पंतप्रधान कार्यालय मंत्री राहिलेले, ज्यांना कराडची शान म्हणतात, ते पृथ्वीराज बाबा इतके चांगले की त्यांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवलं. म्हणजे 65,000 मराठी शाळा बंद होत असताना माझ्या गरीब गरजू वंचित विभागाचं, वंचित घटकाचं नुकसान होतंय. तो मुख्य परावापासून बाजूला राहतोय, त्याच्या शिक्षणावरती घाला जातोय. यासाठी शब्दांना बोलले नाहीत. याचा अर्थ काय होतो? भाजपनं जे धोरण अवलंबलंय की पहिल्यांदा शिक्षण बंद करायचं, नंतर आरक्षण बंद करायचं, नंतर संरक्षण बंद करायचं आणि संविधानच बदलून टाकायचं, याला काँग्रेसचा हा छुपा पाठिंबा आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण सारखे देखणे, विचारणं म्हणत नाही साहेब, दिसण्यानं देखणे, एका शब्दानं विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा बोलायला मागत नाहीत. म्हणजेच त्यांचा सत्ताधारी पक्षाला अंतस्थ पाठिंबा आहे. म्हणून ते कुठल्या गोष्टी रिॲक्ट होत नाहीत. संविधानाच्या 12 वाजवल्या जातात, दिवसा ढवळ्या खून पाडले जातात. कराडमध्ये गुंडागरीचं, गुन्हेगारीचं प्रमाण जास्त प्रमाणात. एवढंच नाव साहेब, ज्या कराडला अगदी एक विशिष्ट दर्जा म्हणून कराड शहराकडे बघितलं जातं, त्या कराड शहरामध्ये महिलांच्या आश्रमामध्ये वेश्या व्यवसाय चालवावा आणि ते आमच्या पृथ्वीराज चव्हाणांना माहीत नसावं. माझे मुख्यमंत्री त्यांची यंत्रणा किती स्ट्रॉंग असली पाहिजे. या सगळ्या उघड गोष्टी आहेत ना, स्वतःच्या सोयीनुसार वापरायच्या आता आणि सोयीनुसार फेकायच्या, ही जी पद्धत आहे. आता तुम्ही परत पत्रकार म्हणून असे म्हणाल की तुम्ही फक्त पृथ्वीराज बाबांबद्दलच का बोलता? अतुल बाबांबद्दल फार मोठे प्रेम आहे अशातला भाग नाही. भाजप जातीवादी आहे, यस. भाजप शिवसेना जातीवादी आहेच, भाजपला पाडायचीच आहे. म्हणून तर वंचित बहुजन आघाडीची उमेदवारी घेतलेली साहेब. पण भाजपला पाडायचे आहे म्हणून, भाजप जातीवादी म्हणून काँग्रेसचा छुपा जातीवाद आहे जो गेली 70 वर्ष जोपासला आहे. तो लोकांच्या समोर कोणी मांडायचा? ते मांडण्याची नैतिक जबाबदारी वंचितचा उमेदवार म्हणून माझी आहे. खैरलांची प्रकरण कोणाच्या कार्यकाळात घडलं? काँग्रेस राष्ट्रवादीच्या कार्यकाळामध्ये खैरलांचं प्रकरण घडलं. महिलांच्या गुप्तांगामध्ये खोट्या डोकल्यादा भावाला बहिणीवरती बलात्कार करायला लावला, चौकामध्ये हातपाय तुकडे करून टाकलेत. हा प्रकार कोणाच्या बाबतीत घडला? दलितांच्या महारामागांच्या बाबतीत घडला. राज्य सरकार कोणाचं होतं? मुख्यमंत्री कोणाचे होते? काँग्रेसचे होते ना. त्यावेळेला भाजपचा जन्म नव्हता. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा इलेक्शनमध्ये हरवलं. कुणी हरवलं? भाजपनी. भाजपचा जन्म पण नव्हता. काँग्रेसने बाबासाहेब आंबेडकरांना 2 वेळा पाडलं. मुंबईमध्ये पराभूत केलं, भंडाऱ्यामध्ये पराभूत केलं. एवढंच काय तर बाबासाहेब आंबेडकरांचं पार्थिव मुंबई दिल्लीवरून जेव्हा दिवंगत राज्यपाल रासू गवई साहेब दिल्लीवरून विमानानं मुंबईला घेऊन आले, त्यावेळेला साहेब याच काँग्रेसनं बाबासाहेब आंबेडकरांच्या अंत्यविधीला जागा द्यायला नकार दिला. 4 तास प्रेत आहे बाबासाहेबांचं, हे असं पडून होतं.
हा छुपा जातीवाद काँग्रेसचा हा आम्हाला लोकांच्या समोर मांडणं गरजेचं आहे. त्यावेळेला भाजप जन्मालाच नव्हती ना, मग जातीवादी कोण? भाजप की काँग्रेस? भाजपला आम्ही जातीवादी मानतो, पण डबल जातीवादी हे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आहे. हे जबाबदारीचं भान ठेवून बोलतो मी, कारण यांचा जातीवाद यांनी 70 वर्ष जातीवाद पोचला, त्याला फक्त आता थुंक देण्याचं काम भाजप करतंय. भाजप काल परवा सत्तेवरती आलेले आहे. आरक्षण कोणी घालवलं? खाजगी क्षेत्रामध्ये आरक्षण आम्हाला आहे का? जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये संचालक कोण असतात? आमदार, खासदार, मंत्री, त्यांचे बगल बच्चे, त्यांचे चेले सपाटी. तिथं आमच्या मुलांना नोकरी आहे का? अजिबात नोकरी नाही. म्हणजे खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आम्हाला आरक्षण नाही, आणि जे गव्हर्नमेंट क्षेत्रामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे तिथं खाजगी करून ठेवलेलं आहे. म्हणजे मुळात आम्हाला शिक्षणावरती घाला घातला, नोकरीवरती घाला घातला, आरक्षणावरती घाला घातला, संरक्षणावरती घाला घातला, आणि तर संविधान बदलायचा घाट घातलाय. आणि भाजप शिवसेनेचं कुबाड जे आहे त्याला काँग्रेस, राष्ट्रवादी किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना आमचं पाठबळ देते. एक सापनात आहे तर दुसरा नागनाथ आहे. ही बहुजन वर्गाला डसण्याचंच काम करतायत. ही भूमिका श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आल्यामुळं त्यांनी जी भूमिका घेतलेली एकला चालव रे, मला वाटतं एकमेव भारत देशाचे नेते असे असतील ज्यांच्या पक्षामध्ये सगळ्या जाती धर्मातल्या व्यक्तींना उमेदवार दिलेली. साहेब, राज्यामध्ये तृतीयपंथीला उमेदवारी दिलेली नाही. फक्त वंचित बहुजन आघाडीने राज्यामध्ये तृतीयपंथी, ज्यांना पारपंथी म्हणतात, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. राज्यामध्ये 21 ते 22 मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिलेली आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं उद्दिष्ट आहे की राज्यामध्ये 100 ओबीसी आमदार करायचे. ऐका ओबीसी आमच्या बरोबर, ओबीसी आजही झोपलेला आहे, त्या ओबीसीला जागा करण्याचं आम्हाला आमचं काम करायचं आहे. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी ही जबाबदारी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार दिलेली आहे, ती पार पाडण्याचं आम्ही काम करतोय. जेव्हा तुम्ही प्रचाराला बाहेर पडता त्यावेळेला तुमच्या गाड्या असतील, तुमचं प्रचार यंत्रणा असेल, त्याहीपेक्षा इथं धनदांडग्यांच्या जी प्रचार यंत्रणा आहे ती जी तफावत आहे, आणि त्या लढतीत आपण कुठपर्यंत पोहोचणार आणि कसं पोहोचणार. कारण गेल्या 1950 पासून आज अखेर जवळजवळ 75 वर्ष होऊन गेली तरी आंबेडकरी चळवळ आजही यशस्वी होताना दिसत नाही. मग हे कशाचं? माझ्या 32 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये साहेब मी एकमेव नेता असा बघितला, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जे आम्हाला लढायला शिकवतात. आज अखेर वयाच्या 32 वर्षापर्यंत मी भारतीय दलित महासंघामध्ये काम केलं, RPI आठवले गटामध्ये काम केलं, जोगेंद्र कावडे साहेबांच्या सोबत काम केलं. म्हणजे मी आंबेडकर चळवळीत काम केलं. आंबेडकर चळवळ सोडून कुठलाही झेंडा, अजेंडा आणि दांडा खांद्यावरती घेतलेला नाही. मात्र आता पण आम्हाला लढायचं शिकवलं नाही. उमेदवारी अर्ज काढायची वेळ झाली साहेब तरी सुद्धा आमचे नेते वाट बघतात, मग माहिती बोलवती का महाविकास आघाडी बोलवती, भाजप हाक मारती का काँग्रेस हाक मारती. हे सगळं सोडून स्वाभिमानाची लढाई, जो स्वाभिमानानं जगायचा आम्हाला मंत्र, मूलमंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला, त्यांचे नातू स्वाभिमानाची लढाई पुढं कशी लढायची हे आम्हाला शिकवते. त्यामुळे बळी म्हणून लढायचे प्रयत्न करतोय आम्ही. आणि ही स्वाभिमानाची लढाई आहे जी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शन. साहेब विचार करा ना, बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 17 दिवस अहोरात्र कष्ट करून संविधान नावाचा पवित्र ग्रंथ देशाला अर्पण केला, ज्याचा 1 रुपयाची रॉयल्टी घेतलेली नाही. आमची लताताईनं गाणं गाणलं तर 7 कोटी रुपये रॉयल्टी घेतली. आमचा सचिन बॅटीबॉल खेळला तर 15 कोटी रॉयल्टी घेतोय. मात्र माझ्या बापानं संविधान अर्पण केलं देशाला, 1 रुपयाची रॉयल्टी घेतल्यानं आपल्या नातलगांना किंवा आपल्या वंशजांना सुद्धा अधिकार ठेवला नाही रॉयल्टी घेण्याचा. म्हणजे कसलाही हेतू साध्य न करता निस्वार्थीपणे देशाला संविधान अर्पण करून गेलेले बाबासाहेब आंबेडकर. आणि आज 70 वर्ष झालेत. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मी आवर्जून या बाबतीतून आपल्या TV चॅनलच्या माध्यमातून शिवसेनेचा संजय राऊत नावाचा वाचाळवीर आणि जो स्वतःला विधितज्ञ समजतो आसिम सरोदे, ह्या दोन्ही नालायक माणसाचा जाहीरपणे निषेध करतो. त्याचं कारण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आजारी पडल्यानंतर राजकारणामध्ये काय स्ट्रॅटेजी वापरली जाते, काही नीतिमूल्य वापरली जातात. एकमेकाचं सांत्वन करणं, एकमेकाला शुभेच्छा देणं, आजारातून बरं व्हावं, एकमेकाला प्रेरणा देणं, चौकशी करणं असते ना. विरोधक असतात, हा वैचारिक विरोध असतो, खानदानी दुश्मनी नसती. अजितदादा पवार श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला गेलेत, नाना पटोले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना भेटायला गेलेत, त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. मात्र संजय राऊत नावाचा नालायक माणूस जो तो सकाळी उठून जर त्याचं तो थोबाड उघडत असेल, म्हणत असेल की बाळासाहेबांनी छातीवरती लोड येईल, हृदयावरती प्रेशर येईल, असं कुठलंही वक्तव्य करून त्यांनी तब्येत सांभाळावा, मी महाराष्ट्र सांभाळतो, त्या संजय राऊताची लायकी आहे का महाराष्ट्र सांभाळण्याची? बाबासाहेब आंबेडकरांचे नाते आहेत, बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत आणि डुप्लिकेट नाहीत साहेब, हे ओरिजिनल वंशज आहेत. इतर नेत्यांनी बाबासाहेब विकला
पण श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना बाबासाहेब सुद्धा विकता येत नाही, म्हणून ते बाबासाहेबांचे अनुयायी तयार करायला निघाले. आता या लढतीत तुम्हाला नक्की तुम्ही शेवटपर्यंत पोहोचलात का सामान्यांपर्यंत? कारण अजून 5 दिवस आहे आणि तुम्ही पुढे कसं पोहोचणार आहात? कारण एवढ्या मोठ्या लढतीत जे धनदांडग्यांचा जो प्रचार आहे, प्रस्थापितांचा प्रचार आहे, त्याच्यात तुमचा प्रचार शेवटच्या लोकांपर्यंत, तुमचे विचार हे कसे पोहोचणार? गायकवाड साहेब, तुम्हाला असं वाटतं का आपण प्रचाराला कमी पडतोय ना? आपण जर थोडी उगी चर्चा करू पत्रकार साहेबांच्या समोर. नाही, तुम्हाला असं वाटतं का आपण हा. प्रचाराला कमी पडतोय म्हणून? विरोधकांचा हायटेक प्रचार आहे तुम्हाला मान्य आहे, डिजिटल प्रचार आहे तुम्हाला मान्य आहे, 4 कलरची प्रिंटिंग अख्खी पुस्तक छापून घेतली तर वाटतं ते मान्य आहे. मात्र आंबेडकरी समाज हातात जागा होत चाललेला आहे. हायटेक प्रचार त्यांच्यापर्यंत पोचू शकत नाही, डिजिटल प्रचार आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवू शकत नाही, दारूचा महापूर आणि हाडकाचा बंधारा आम्ही त्यांच्यापर्यंत घालू शकत नाही, याची जाणीव त्यांना आहे. त्यामुळं अगदी बॅक टू बॅक 4 कलर प्रिंटिंगचं जरी त्यांच्या हातात पडलं तरी सुद्धा ती लोक घराघरामध्ये जाऊन प्रचार करतायत. आणि काल परवा मला वाटतं कालच काहीतरी छत्रपती शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर विचारधारा म्हणून अचानकच जन्माला आला कराड दक्षिणमध्ये, आणि मग तो पृथ्वीराज बाबांना जाहीर पाठिंबा न मागता बिनशर्ट पाठिंबा, नाही का, न मागताच बिनशर्ट पाठिंबा, याच्यामध्ये साहेब पुढारी विकले गेलेले आहेत. सामान्य आंबेडकर अनुयायी आंबेडकरी समाज अण्णाभाऊ साठेंचे पाईक, शिवरायांचे मावळे, महात्मा फुलेंचे पाईक हे जागेवर आहेत. ते 100% बरोबरून मतदान करणार. मात्र जे पुढारी आमचे विकलेले गेले आहेत ना, इलेक्शनचा निकाल 23 तारखेला आहे साहेब. 23 तारखेला आंबेडकरी पुढारी जे काँग्रेसच्या, भाजपच्या, शिवसेनेच्या, मनसेच्या व्यासपीठावरती चढून गप्पा मारतायत खिशे गरम करून, येणाऱ्या 23 तारखेला त्यांना त्यांची अवकात कळल आणि दोन्ही बाबांना त्यांची पात्रता कळल. एवढा आत्मविश्वास आंबेडकर चळवळीतल्या लोकांचा, वंचित घटकाचा आणि 12 बलुतेदार असतील, गरीब गरजू मराठा असेल, अगदी पीडित व्यक्ती असेल, याबाबत आम्हाला शाश्वत आहे. तुम्हाला निवडणूक आयोगानं खर्चाची एक लिमिट दिलेली आहे, साधारण 40 लाख आहे. मग तुम्हाला विरोधकांचे किंवा तुमच्या प्रस्थापितांच्या खर्चाकडे बघून तुम्हाला वाटतं 40 लाखांपर्यंत हा खर्च होतोय किंवा तुम्ही तिथपर्यंत पोहोचू पण शकणार नाही? आपण 40 लाख खर्च करू शकणार आहे का? प्रस्थापित यंत्रणा विकली गेलेली आहे. कारण निवडणूक इलेक्शन कमिशन विकलं गेलेलं आहे. जाहीरपणे बोलतो मी, जबाबदारीचं भान ठेवून बोलतो. इलेक्शन कमिशन विकलं गेलेलं आहे. पोलीस यंत्रणा दबावाखाली आहे. 40,000 ती इलेक्शन करत नाही साहेब, यांचे 40 कोटी रुपये खर्च होत आहेत. आज जर तुम्ही या कराड दक्षिणमध्ये फक्त फ्लेक्स बघितले, ज्याची फक्त 10 फ्लेक्सची जर नोंद असेल इलेक्शन कमिशनला, तर बाहेर 100 फ्लेक्स विदाऊट परमिशनचे लागले येतात. यांच्या फ्लेक्सचा जर डाटा काढला तुम्ही, कुठून प्रिंटिंग करून घेतला, कुठे DTP गेला, कुठे डिझाईन केली, लावण्याचा खर्च किती, तर फक्त यांचा फ्लेक्स बोर्डचा खर्च 40,000 आहे, 40 लाख आहे. फक्त फ्लेक्स बोर्डचा खर्च 40 लाख आहे आणि यांचा खर्च 40 कोटीच्या घरात जाणार आहे. पण ते म्हणतात ना, भिका हुआ पत्रकार, डरी हुई जनता, सक्रिय घातक आहे. त्यामुळे आपलं अभिनंदन की आपण कुणापाशी विकले गेलेलं नाही, सडदेवपणी मुलाखत मांडताय. पण प्रत्येक वेळेला आंबेडकरी चळवळीवरती एक आरोप ठेवला जातो की हे लोक एकत्रित येत नाहीत, अनेक गटतट असतात, अनेक पक्ष आहेत, पक्षांची विभागणी झाली, त्याच्यामुळं मतदार पण त्याला काय म्हणतो आपण, म्हणजे विचार करतो की गट का एकत्रित येत नाहीत, मग एकत्रित लढले तर आपली आंबेडकरी चळवळ यशस्वी होऊ शकते. मग किंवा जर आता आंबेडकरी चळवळीत भरपूर लोक आहेत, आंबेडकरी जनता भरपूर आहे, तर मग त्या सर्वांनी जर मतदान चांगल्या पद्धतीने, भरघोस पद्धतीने केलं तर आपलं एक अस्तित्व निर्माण होईल, असं त्यांना वाटण्यासारखं नेत्यांनी विश्वास निर्माण केला नाही किंवा कार्यकर्त्यांचं चुकतंय किंवा जनतेचं चुकतंय, हा माझा प्रश्न आहे. सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही छान प्रश्न विचारलाय की आंबेडकर समाजामध्ये अनेक उमेदवार उभा राहत आहेत, तर ही लोकशाही किंवा संविधानाचा अभ्यास करणारीच लोक करू शकतात. हे आयऱ्या गायऱ्याचं काम नाही. आज परिस्थिती अशी आहे कराड दक्षिणमध्ये किंवा सर्वत्र. आम्ही आता मागाशी काय आमची मंडळी, आम्ही मित्र गेलो होतो,
एका कार्यकर्त्यानं सांगितलं की तुम्ही उभा राहिलायसा बीजेपीला फायदा होतोय. म्हणजे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना म्हणायचं बी टीम, आम्हाला म्हणायचं तुमचं भाजपचा फायदा होतोय. या अरे आम्ही लोकशाहीसाठी लढतोय, आम्ही जनतेसाठी लढतोय. कुणाला फायदा होतोय कुणाला तोटा होतोय आम्हाला काय देणं घेणं आहे? आम्हाला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. आम्हाला सर्वसामान्य जनतेचा आवाज आम्हाला उठवायचा आहे. त्यांच्या सर्वसामान्य जनतेची भूमिका आम्ही जनतेसमोर मांडतोय, ही आम्हाला त्याच्यासाठी आहे. आणि याच्यामध्ये काय आहे की परवा आम्ही कराड शहरामध्ये फिरत असताना एक कार्यकर्ता म्हटला, कशाला उभा राहिलाय तुम्ही, तुमच्यामुळं सगळी जनता कुठं चालली या. म्हणलं कुठं चालली या? अहो त्यामुळं आमचे अडचणीत येतात मुख्यमंत्री. मग येऊ द्या की म्हटलं आम्हाला काय देणं घेणं त्याच्याशी. कोण मुख्यमंत्री आहेत कोण काय आहेत? बाबासाहेबांनी प्रत्येकाला निवडणुकीला उभा राहण्याचा अधिकार दिलेला आहे. तो प्रत्येकजण उभा राहील, जे ऐपत असेल ती. भले आमच्याकडे आर्थिक ताकद नसेल. आज बऱ्याच वेळेला लोकांना असं वाटतंय, अरे हा विद्याधर गायकवाड तर हा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, अरे ह्याच्याकडे साधी मोटरसायकल नाही, हा ह्याच्या 4-4 गाड्या कशा फिरते त्या. आरोप करायचे, प्रामाणिकपणावरती आरोप करायचे. त्यांनी मोठ्या मोठ्या बॅगा घ्यायच्या, मोठ्या मोठ्या पाकिटं घ्यायची. आज माझ्याकडे लिस्ट आहे. आज विद्याधर गायकवाड हा सर्वसामान्य कुटुंबातला माणूस आहे, त्याच्याकडे लिस्ट आहे. कुणी 500 रुपये दिलं, कुणी 5000 रुपये दिलं, कुणी 200 रुपये दिलं, त्याच्याकडे लिस्ट आहे. आणि ही लिस्ट निवडणूक आयोगाकडे दिली. निवडणूक आयोगाला ज्या वेळेला आमचं खर्च बघितला त्यावेळेला म्हटले, साहेब हे पैसे तुम्ही आणलो कुठून? तर म्हटलं माझ्याकडे ही लिस्ट आहे, ती मी लिस्ट तुम्हाला देतो आणि ते बघा. हे आमची भूमिका ही प्रामाणिक लढण्याची आहे. माझा जो व्यक्तिगत काय जनसंपर्क आहे, माझा आंबेडकरी चळवळीशी जवळचं नातं, मी आंबेडकर चळवळीतून मोठा झालेलो आहे. पुरोगामी विचाराचा मी कार्यकर्ता आहे. कराड शहरातले, कराड दक्षिणमधले, सातारा जिल्ह्यातले अनेक वेगवेगळ्या जातीचे, धर्माचे, पंथाचे, वेगवेगळ्या पक्षाचे माझे मित्र आहेत. त्यांनी फोनवरून सांगितलं, गायकवाड साहेब तुम्ही लढता, हीच मोठी जिद्द आहे तुमची, तुमचं अभिनंदन, आम्हाला सांगा आम्ही तुम्हाला मदत करतो. आज माझ्याकडे चांगल्या पद्धतीनं फंड उभा राहिलेला आहे. लोकांनी देतात पैसे आणि आम्ही ते फंड इथं वापरतोय. आम्ही जितकं जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. आमच्यावरती आरोप करून तुम्ही स्वतःच्या पोळ्या भाजू नका. जिथं आता इथं जे म्हणजे मला मुद्दाम म्हणा वाटतं, मी 2-3 दिवस झालं म्हणतोय, आपल्या गायकाने खूप छान बाबासाहेबांच्या समाजाबद्दल मत व्यक्त केलेलं आहे. लय मजबूत भीमाचा किल्ला. पण ह्या किल्ल्याचे वारसदार कुठे गेलेत? आज जयंतीला नुसता जय म्हणणारे कुठं आहेत? शोध घ्या. आम्ही निष्ठावंत आहे की बाबासाहेबांची चळवळ जिवंत आम्ही ठेवायचं काम करतोय. तुम्ही कुठं आहे? जे शेल मागाशी साहेब म्हणले, शेलची काय काम आहे तो? आम्ही मागच्या इलेक्शनला बघितलं, सातारावरून लोक पाठिंबा द्यायला आली ती की बाबा पुरोगामी समाजातला काँग्रेसचा माणूस आहे, आपण त्याला पाठिंबा द्यावा. अहो त्या माणसानं आम्हाला 5 मिनिटं वेळ दिला नाही. असं पाठीला हात लावून गप गुमान निघून गेली. कशासाठी आम्ही त्यांच्याकडे जायचं? आम्ही बाबासाहेबांची ही प्रतिक्रांतीला सुरुवात झालेली आहे. बाबासाहेबांची जी भूमिका आहे, संविधानानं अधिकार दिलेला आहे. ठीक आहे, गाडे साहेब आज बाळासाहेब श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या पक्षातून उभा आहेत. आम्ही BSP मधून आहे. हो का? दोघांचा रस्ता ध्येय एक आहे, मार्ग अनेक आहेत, वेगवेगळे मार्ग आहेत. आम्हालाही संविधान वाचवायचं आहे, त्यांनाही संविधान वाचवायचं आहे. पण कुटुंब मोठं झालं की कुटुंब मोठं होतंय. बघा, आमच्याकडे बहुजन समाज पार्टीनं गेल्या अनेक वर्षामध्ये जे फुले, शाहू, आंबेडकर, बहुजन समाजातले महापुरुष जे महाराष्ट्रातले आहेत, महाराष्ट्राचा पुरोगामी आहे, पण ह्या महापुरुषांना माननीय कांचीराम साहेबांनी उत्तर प्रदेशमध्ये नेऊन त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या नावानं राजकारण करून सत्ता जिंकून आणता येते हे देशाला दाखवून दिले. आणि ह्यो आदर्श घेऊन आम्ही पुन्हा या इलेक्शनला कराड दक्षिणमध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही जवळजवळ 288 सीटा उभा करायचा प्रयत्न केला. मोजक्या जर सोडल्या तर जवळजवळ 200-250 सीटा आम्ही या ठिकाणी ताकदीनं लढतोय आम्ही. याच्यावरूनच मला एक प्रश्न सुचला, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा इतर जे काही पक्ष आहेत प्रस्थापित, आता सगळ्यांचे नाव घेत नाही, तर त्यांच्या पक्षांना सुद्धा वाटतं की आपण एकत्रित येऊन आपण सत्तेपर्यंत जाऊया, आपण आपली सत्ता स्थापन करूया. मग असे आंबेडकरी जे पक्ष आहेत त्या आंबेडकरी पक्षांना वेगवेगळ्या आपण एकत्रित येऊन भले 4 लोक तर निवडून द्यावे. म्हणजे जसं बाबासाहेब म्हणायचे, म्हणजे त्यांच्याबद्दल नाही का, जर माझ्या विचाराचे 4 लोक असते तर तलवारीचे पाते न्यारेच असते. म्हणजे हे जे आहे हे का सिद्ध होत नाही किंवा हे का असं करण्यासाठी
सगळे एकत्रित येत नाही. हा महत्वाचा मुद्दा. किमान या प्रश्नाबाबत साहेब तुम्हाला मी प्रकटपणे सांगू इच्छितो, राष्ट्रीय नेते असतील वेगवेगळ्या पक्षाचे गटाचे, किमान त्यांच्याबद्दल बोलण्याची किंवा त्यांच्याबद्दल टीका टिप्पणी करण्याची मला असं वाटतं की आमची पण हे सामान्य लोकांचा जे प्रश्न आहे ना, दोघांची कुवत नाहीये. कारण आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो तिथं आम्हाला म्हणतात काय सगळे असे झाले वेगवेगळे एकत्रित नाही आले तर काय? प्रस्थापित एकत्रित येतात सत्तेसाठी. नाही येत, प्रस्थापित एकत्र येत नाही. जर प्रस्थापित एकत्र येत असतात ना तर तुम्हाला उमेदवार दोनच दिसले असतील. प्रस्थापित एकत्र येत नाहीत. उलट पक्षी बहुजन वर्गात जी लढण्याची किंवा उभं राहण्याची उर्मी आहे त्याचं खच्चीकरण करण्यासाठी हे प्रस्थापित मंडळी हे असे स्लीपर सेल सोडतात आणि साम दाम दंड भेदनीतीचा वापर करतात आणि उभं राहण्यापूर्वीच पाय छाटायचं काम करतात. मला सांगा तुम्ही साहेब, आता गायकवाड साहेब बोलले ते सोबाळावर लढतात, आम्ही सोबाळावरती लढतोय. आमची विचारधारा विचारात काही मतमंतरे असतील, रस्ते आमचे वेगळे असतील, उद्दिष्ट एक कारण आमचा बाप एकच आहे. मला सांगा तुम्ही, बाळासाहेब आंबेडकरांना भाजपवाले कधी जवळ घेतात का? कधीच घेत नाहीत. बरं, एकमेव नेता असा आहे भारत देशातला वंचित घटकाचा एकमेव नेता आहे की जो नेता देशाच्या प्रधानमंत्र्याला सुद्धा तू चुकतोयस, तू नालायक आहेस म्हणून ठणकावून सांगणारे एकमेव नेते तर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. बरोबर, भाजपवरती RSS वरती जेवढे मुद्दे उपस्थित केलेत बाळासाहेब आंबेडकरांनी तेवढे मुद्दे कुणीही उपस्थित केलेले नाहीत. गेल्या 5 वर्षाच्या पूर्वीच माझ्या माहितीप्रमाणे बाळासाहेब आंबेडकरांची महाविकास आघाडी बरोबर युती झाली असते, युतीचे प्रयत्न चालू होते. मात्र बाळासाहेब आंबेडकरांनी एकच मुद्दा उपस्थित केला होता, RSSला संविधानाच्या चौकटीत आणणार कसं याचं काँग्रेसने आम्हाला सांगावं, आम्ही त्यांचं समर्थन करतो. काँग्रेसने सांगितलं ती चौकट तुम्हीच आम्हाला ठरवून द्या. मग 70 वर्ष काँग्रेसने काय केलं तर 70 वर्ष काँग्रेसने RSSला सांभाळलं, पोचलं. अण्णाभाऊ साठे म्हणतात बघा, संघाच्या या बाशिंगाचे गोंडे तोडाया, कष्टकऱ्यानं शेतकऱ्यानं उठा, संघाचे भूत मातीत गाडाया. ते संघाचं भूत मातीत कसं गाडायचं हा प्रश्न ज्यावेळेला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी काँग्रेसला विचारला, काँग्रेसने हात झटकले. बरं, एकदा सोडून 10 वेळा बाळासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आम्हाला तुमच्याबरोबर युती करायची आहे, भाजपला सत्तेपासून रोखायचं आहे, आम्हाला तुमच्याबरोबर युती करायची. बाळासाहेब आंबेडकरांनी अवास्तव काय मागणी केली का पक्षाची? अवास्तव सीटांची मागणी केली का? सीट शेअरिंगची? बाळासाहेब आंबेडकरांनी जी मागणी केली त्यावेळेला आणि याही वेळेला काय मागणी होती त्यांची की ज्या ठिकाणी काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे उमेदवार गेले 3 टर्म पराजित झाले, सलग कंटिन्यू 15 वर्ष पराजित होत आहेत, हरतायत, ते पराजित मतदारसंघ आम्हाला द्या ना. ते सुद्धा द्यायला जर काँग्रेसला जीवावर येत असेल तर मग ही काँग्रेसची भाजपबरोबर आतमध्ये सेटलमेंट नाही का? म्हणजे तुम्ही सत्तेत बसा, आम्ही विरोधात बसतो, मनाला वाटेल तसे तुम्ही कायदे करा, आम्ही विरोध करत नाही, संविधानाच्या 12 बाजू वर्ण सांगायचं संविधान वाचवा, संविधान वाचा. साहेब, संविधान वाचवा म्हणत म्हणत आता पण काँग्रेस वाचवत आलोय आम्ही. ही चूक आम्हाला कळली की आम्ही संविधान वाचवा म्हणून आम्ही काँग्रेस वाचवत आलोय. त्यामुळे आम्हाला काँग्रेसचंही घेणं देणं नाही आणि भाजपचंही घेणं देणं नाही. कोण पडतंय आणि कोण जिंकतंय आमच्यामुळं याच्याशी घेणं देणं नाही. आम्हाला आमचा पक्ष, आम्हाला आमचा अजेंडा, आम्हाला आमचा झेंडा आणि बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोचून सर्वसामान्य वंचिताला सत्तेत आणायचे म्हणून आमची लढाई आहे. अगदी बरोबर आहे. तुम्ही चळवळीतूनच उभं राहिलेलं आहे आणि चळवळीतून उभं राहणारा कार्यकर्ता ज्यावेळेला निवडणुकीला सामोरं जातं त्याच्या मनात काय काय असतंय, कशा पद्धतीनं आपण उभं राहिलेलं आहे आणि कशा पद्धतीनं आपण सामोरं गेलं पाहिजे. हार जीत हा विषय नंतरचा राहतो. आपण या चर्चेच्या समारोपाकडे आलेलो आहे. तर मी दोन्ही उमेदवारांना असं विनंती करतो की तुमचं जे काही जनतेला कराड दक्षिणमधल्या मतदारांना जे काही वोट अपील करायचं आहे ते आपण करावं. तुम्ही सांगा, तुम्ही मतदारांना काय आवाहन कराल आणि नंतर तुम्ही करा. सुज्ञ मतदारांना वंचित बहुजन आघाडीचा कराड दक्षिणचा अधिकृत उमेदवार म्हणून मी हात जोडून नम्र निवेदन करेन. शिक्षण, आरक्षण, संरक्षण आणि संविधान वाचवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची ही लढाई आहे. वयाच्या 17व्या वर्षी एन्जिओग्राफी झालेली असतानाही 4थ्या दिवशी व्यासपीठावरती उभं राहून समाजाची काळजी करणारा एकमेव नेता श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात मजबूत करण्यासाठी गटातटाचा विचार बाजूला सोडा. तुम्ही प्रस्थापितांच्या दबावाखाली असाल हेही मी मान्य करतो. कोण बँकेमध्ये नोकरीला असेल, DCC बँकेमध्ये, कोण शिक्षक असेल त्याला बदली करण्याची भीती वाटत असेल, कोण पंचायत समितीमध्ये असेल, कोण कारखान्यामध्ये असेल, कोण अगदी
चॅरिटेबलमध्ये असेल, हॉस्पिटलला असेल, त्यांना प्रस्थापितांची भीती आहे की आम्ही जर काय भूमिका घेतली तर आमच्या पोटावरती पाय आणला जातो की काय म्हणून. त्यांना मी नम्र निवेदन करीन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पोटची 3 मुलं मातीत घातली, स्वतःचं आयुष्य सजवलं, म्हणून तुमचं आमचं आयुष्य सजवलेलं आहे. किमान या गोष्टीची जाणीव ठेवून तुम्ही नका आमच्यासोबत उघडपणे प्रचार करू, तुम्ही नका आमच्या शेजारी चहा प्यायला बसू, तुम्ही नका आमच्या खांद्यावर हात टाकू. मात्र मतदान करताना बाबासाहेब आंबेडकरांनी गोपनीय मतदानाची पद्धत एवढ्यासाठी अवलंबलेली आहे की तुम्ही मत कुणाला करता हे कुणालाही कळत नाही. त्यामुळं कराड दक्षिणमधल्या सुज्ञ नागरिकांना माझी विनंती राहील की आपण निसंकोचपणे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचे हात बळकट करण्यासाठी या देशातील सत्ताधारी आणि विरोधक प्रस्थापित महाराष्ट्र राज्यातील 169 घराणे, ज्या 169 घरांनी गरीब गरजू मराठ्यांचं वाटोळं केलेलं आहे, त्यांच्यावरती अंकुश ठेवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून 6 नंबरच्या बटनासमोरील, हे माझं 6 नंबर चिन्ह आहे, माझं 6 नंबरचं बटन आहे. संजय कोंडिबा गाडी माझं चिन्ह आहे. गॅस सिलेंडरचं बटन दाबा आणि तुमच्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी मला द्या. मला खात्री आहे ती संधी सुज्ञ कराडकर निश्चितच मला देतील अशा अपेक्षा व्यक्त करतो. जय भीम, जय भारत. आपण विद्याधर सर. समारोपाकडे आपण चाललेलो आहे. बहुजन समाज पार्टीनं जो माझ्यावरती विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाच्या अनुषंगानं बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे. म्हणजे शासकीय अधिकारीसुद्धा किती अज्ञान असू शकतात. आमच्या पाटणच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी प्रश्न विचारला आमच्या उमेदवारांना की ही राष्ट्रीय पार्टी आहे का, म्हणजे कुणी निवडणूक आयोग त्यांना बनवलं निवडणूक अधिकारी हा प्रश्न आहे. तर ही बहुजन समाज पार्टी ही राष्ट्रीय पार्टी आहे. राष्ट्रीय पार्टी बहुजन समाज पार्टीचं पहिल्यापासून एक धोरण आहे की आमच्या पक्षाचा कोणत्याही पद्धतीचा जाहीरनामा नसतो. आमच्या बहुजन समाज पार्टी ही भारतीय संविधानाची 100% अंमलबजावणी की ज्यामध्ये सर्व जाती धर्म पंथ भाषा या सगळ्यांना एकत्र करून सर्वांचा सर्वजन हिताय सर्वजन सुखाय हा संदेश हा बहीण मायावतींनी दिलेला आहे. आणि त्या अनुषंगानं कराड दक्षिणमध्ये आम्ही आमच्या ताकदीप्रमाणे आम्ही सर्वत्र पोचलेलो आहोत. आम्हाला माहिती आहे आम्हाला कोण मतदान देणार कोण देणार नाही काय होणार हे सगळं आम्हाला माहिती आहे. आणि जसं गाडे साहेब म्हटले की गुप्त पद्धतीनं मतदान झालं पाहिजे. खरं तर मोठ्यांची लढाई आहे तशी आमच्यात पण लढाई आहे. जसे मोठ्या पक्षामध्ये लढाई आहे तसे आमच्यात पण लढाई आहे. परंतु या लढाईमध्ये आम्हाला भारतीय सर्व कराड दक्षिणमधल्या जनतेला विनंती आहे आपण जास्तीत जास्त मतदान द्या. आंबेडकर विचाराला मतदान द्या की जे आज आम्हाला म्हणतायत की तुम्ही कशाला उभा राहिलाय, आम्हाला कुणाचा फायदा होतोय कुणाचा तोटा होतोय आम्हाला त्याची देणं घेणं नाही. आम्हाला आमची ताकद उभा करायची आहे म्हणून आम्ही या निवडणुकीला उभा राहिलेलो आहे. माझं पण चिन्ह बहुजन समाज पार्टी आहे, राष्ट्रीय पार्टी आहे. तिचं चिन्ह सर्वांना माहिती आहे हत्तीचं चिन्ह आहे आणि हत्तीच्या चित्रासमोरील 2 नंबरला चिन्ह आहे. वर एक बाबा आहे खाली एक बाबा आहे मध्ये दादा आहे बारका. त्या हत्तीच्या चित्रासमोरील आपण जनता कराड तालुक्यातली कराड दक्षिणची जनता त्याला वोट करेल आणि चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स आमचा निश्चित राहील असा मला विश्वास वाटतो. आणि पुन्हा एकदा मी भारतीय सर्व जनतेला किंवा कराड दक्षिणमधल्या जनतेला विनंती करतो हे माझं 2 नंबरचं चिन्ह आहे आणि सर्वांनी मतदान करून मला विधानसभेमध्ये पाठवाल याची मला खात्री वाटते. दोघांचंही वोट अपील झालेलं आहे आणि खूप मला छान वाटलं कारण 2 विरोधक आहेत. 2 विरोधक 2 पार्टीतून वेगवेगळे म्हणजे समोरासमोर तुम्ही प्रतिस्पर्धी आहात. पण प्रतिस्पर्धी सुद्धा असून एक आंबेडकरी चळवळ म्हणून एकत्रित आलात ही आंबेडकरी चळवळीची ताकद आहे आणि ह्याला आपण एक चांगली दिशा देऊ शकतो. तुम्ही प्रत्येकाने आपापल्या पद्धतीनं वोट म्हणजे मतदान करा असं आवाहन केलेलं आहे. तुम्हाला मतदान होईलच आणि या निवडणुकीत 20 तारखेला होणाऱ्या मतदानात आणि 23 तारखेला कळेल की तुम्ही दोघं कोणाला पाडणार आहात, तुम्ही कसे जिंकून येणार आहात. त्यामुळं तुर्तास या तुम्हा दोघांनाही आमच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि तुम्ही लढताय ह्याबद्दल आम्हालाही अभिमान आहे स्वाभिमान आहे. एक आंबेडकरी चळवळीतून तुमचं नेतृत्व खुलतंय घडतंय
त्याबद्दल तुम्हा दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. जय